नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृत अध्याय 10 श्रावण महिना विशेष मराठी कथा स्वरूप. तर चला पाहूया. अध्याय 10. शारदाख्यान. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो. तू क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारा प्रभजन आहेस. तू मदरूपी अंधार दूर करणारा सूर्य आहेस. हे सुहास वंदन ना, तू आनंदाचा सागर आहेस. तू दयानिधी आहेस. तू ब्रह्मानंद आहेस. सूत सांगतात, अनहर्त देशात देवव्रत नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे. त्याची मुलगी शारदा ही अत्यंत सुंदर, सुशील व चतुर होती. देवव्रताने ती 12 वर्षाची असताना पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणांशी तिचा अहवाल लावून दिला. देवव्रताने आग्रह करून काही दिवस मुलीला व जावयाला आपल्याकडे ठेवून घेतले. एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ संध्येसाठी नदीवर गेला होता. अंधारातून परत येत असताना एक विषारी सर्प चावल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नियतीने शारदेच्या सौभाग्यावर क्रूर घाला घातला होता. पद्मनाभाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली. शारदा माहेरीच राहू लागली. ती पतीच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवीत होती. एके दिवशी एक अपूर्व घटना घडली. शारदेचे मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या दिवशी नैधर्व नावाचे एक वृद्ध तपस्वी ऋषी अकस्मात देवव्रतांच्या घरी आले. ते अंध होते. शारदेने त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. पूजन करून आदराने नमस्कार केला. तेव्हा नैवध्रुवाने तिला आशीर्वाद दिला. बाळ, तुझे सौभाग्य वाढो. तुला वेदवेत्ता पुत्र हो. तो आशीर्वाद ऐकताच असह्य शोकाने शारदेच्या डोळ्यात पाणी आले. तिने आपण विधवा असल्याचे ऋषींना सांगितले. तेव्हा नवध्रुव म्हणाले, मुली, मी बोललो ते बोललो. माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही. तपश्चर्याचे सामर्थ्य फार मोठे असते. त्या योगे सर्व गोष्टी साध्य होतात. मातापिता व बंधू घरी परतल्यावर शारदेने घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला. तेव्हा त्यांनी शारदेला धीर देऊन सांगितले की वर करणे ही गोष्ट जरी अशक्यप्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषींच्या प्रभावाने अशक्य गोष्टीही शक्य होतात. ऋषींनी शारदेला उमा महेश्वरांची माहिती सांगितली आणि ओम नमः शिवाय ह्या षडाक्षरी मंत्राचा नित्य जप करण्यास सांगितले. तसेच तिला दिलेले व्रत सफल होईपर्यंत तिथेच देवव्रतांच्या घराच्या अंगणात मठ बांधून राहू लागली. एका शुभदिनी नवध्रुवाने शारदेला षडाक्षर मंत्र दीक्षा दिली आणि ते म्हणाले, चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात उमा महेश्वर व्रतचरणास प्रारंभ करावा. सहमुहूर्त पाहून सोमवार, अष्टमी व चतुर्दशी उमा महेश्वरांची पूजा करून सुरुवात करावी. हे शिवपूजन वर्षभर करावे. शिवकृपाने आपले कल्याण होणार अशी दृढ श्रद्धा ठेवावी. नवध्रुवांच्या सांगण्यावरून शारदेने विधीपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य असे शिवमंदिर रचले. उमा महेश्वरांचा सुवर्णमूर्ती स्थापन करून त्यांची षोडशोपचारांची पूजा केली. ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वान्नांचे भोजन देऊन त्यांचा यथायोग सन्मान केला. पुराण श्रवण केले, कीर्तन ऐकले, जागरण केले. अशा प्रकारे गुरुवचनावर पूर्ण निष्ठा ठेवून ती यथाविधी व्रताचरण करू लागली. शंकराचे ध्यान. सूत म्हणाले, श्रोते हो, शंकराची देह कांती कुंदपुष्प, चंद्र किंवा कापूस यासारखी धवल आहे. त्याचे तेज कोटी सूर्यांच्या एकत्रित प्रभेसमान आहे. मस्तकावर विराजमान गंगा, त्यावरील शुभ्र जटांचा मुकुट, भाळी चंद्रकोर, कपाळावर किंचित उन्मीलित तृतीय नेत्र, तेजस्वी डोळे, नीलवर्ण कंठ, सर्वांगी शुभ्र भस्मांचे विलेपन असे त्यांचे देखणे रूप आहे. त्यांच्या कानात शेष व तक्षक यांची कुंडले झळकत आहेत. त्यांच्या अंगावर केयूर, अगंध, वीरकंकण हे भूषणे आहेत. त्यांच्या 10 हातात अनुक्रमे खवटांग, त्रिशूळ, कपाळ, डमरू, अंकुश, पाश, घंटा, पिनाक, पाशुपत व कमळ अशी शस्त्रास्त्रे व वस्त्र आहेत. त्यांच्या अंगावर सिंहाच्या कातड्यांचे वस्त्र आहे. कैलास पर्वतावर स्तंभविरहित अति भव्य मंडप आहे. त्यातील रत्नजडित दिव्य सिंहासनावर गजचर्म ठेवले आहे. तेथे ब्रह्मानंदाचे सगुण साकार स्वरूप असा शंकर नित्य विराजमान आहे. त्यांच्यासमोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णांचा नंदी बसलेला आहे. भवानीचे ध्यान. सूत म्हणाले, श्रोते हो, शंकराच्या वामांगी विराजमान जगदंबा भगवती ही नितांत सुंदर, सडपातळ व
कोमलांगी आहे. तिच्या हातात गदा, पाश, अंकुश व कमळ आहे. तिने मोत्यांच्या व फुलांच्या मनोहर माळा, मौक्तिकांची कर्णभूषणे, अत्यंत तेजस्वी कमरपट्टा व रत्नजडित बाहुभूषणे धारण केली आहेत. तिचे वस्त्र प्रलयकाळच्या विजांप्रमाणे झगझगीत आहेत. ह्या त्रिपुरसुंदरीच्या श्यामवर्ण अंगकांतींची प्रभा सर्वत्र पसरली आहे. तिच्या अंगसुवासने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. गजानन व षडानन यांना अमृतपान देणाऱ्या ह्या विश्वजनेचे उराज कमंडलूप्रमाणे घाटदार आहेत. ही आदिमाता ब्रह्मा इंद्रादी देवतांना आपल्या गर्भात वात्सल्याने धारण करते. तिचे अद्वितीय स्वरूप पाहताना स्वतः शंकरही तटस्थ होतो. अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून तिने आपल्या हातात वज्रचुडे घातले आहेत. तिच्या 10 बोटातील 10 मुद्रिका म्हणजे तिच्या बंधूने विष्णूने घेतलेले दशावतारांचा अवतारच होत. तिच्या पायातील नूपुरांचा मधुर ध्वनी ऐकून समाधिमग्न शंकर भानावर येतो. त्यांचे नेत्र तिच्या मुखचंद्रमा पाहून धन्य होतात. शारदा शंकर व पार्वतीचे हे सगुण साकार दिव्य स्वरूप मन समोर आणून ध्यान करीत असे. अशा प्रकारे शारदेने वर्षभर व्रताचरण केले. 9 ध्रुवांनी तिच्याकडून यथाविधी उद्यापन करून घेतले. त्यावेळी तिने 1100 दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन, वस्त्रालंकार व द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट केले. सायंकाळी जप, ध्यान व कीर्तन केले. मध्यरात्रीच्या समयास शारदा 9 ध्रुवांचा जवळ बसून उमामहेश्वरांचे चिंतन करीत असताना साक्षात माता भवानी तिथे प्रकट झाली. सर्वत्र विलक्षण तेज पसरले. मातेच्या कृपाप्रसादाने 9 ध्रुवांना दृष्टी आली. देवीच्या दर्शनाने 9 ध्रुव आणि शारदा यांना परमानंद होऊन दोघांनी तिला वंदन केले आणि तिचे अत्यंत प्रेमपूर्वक स्तवन केले. हे भवानी जगदंबे, तुझा जय जयकार असो. तू जगांच्या उत्पत्तीला कारण असणारी मूळ प्रकृती आहेस. चैतन्य रूपाने विलास करणारी माया आहेस. हे रमजननी, तू वेदनांनाही वंदनीय आहेस. तू कृपा केलीस तर जन्मदंदाला, दृष्टीमुख्याला वाणी आणि मूर्खाला शहाणपण येते. हे आई, तुझे कर्तव्य अगाध आहे. तू भक्तांचे पालन करतेस, मनाला नवा उत्साह व स्फूर्ती देतेस. तू संसारभय नष्ट करणारी आहेस. हे भवानी, तू त्रिभुवानी जननी आहेस. तू त्रिविध दोषांचे व तापांचे हरण करणारी आहेस. जे परमभक्त त्रिकाळ तुझे ध्यान करतात ते जड, सूक्ष्म व कारण हे तिन्ही देह ओलांडून जातात. हे मूर्ढानी, तू सर्व व्यापक, सर्व प्रकारे कल्याण करणारी व ऐश्वर्य देणारी आहेस. तुझा जय जयकार असो. ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली. तिने शारदेला वरदान मागण्यास सांगितले. ऋषींनी देवीला शारदेचे सर्व व्रत सांगून त्यांनी तिला दिलेला आशीर्वाद पूर्ण करावा अशी विनंती केली. तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषींच्या मनात असलेली भावना जाणून भगवती म्हणाली, मुनिवर, पूर्वजन्मी ही शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणाची भामिनी नामक कन्या होती. तिच्या नवऱ्याला 2 स्त्रिया होत्या. ही सुस्वरूप व मृदुभाषिणी असल्याने हिने युक्तिप्रयुक्तीने नवऱ्याला आपल्या अधीन करून ठेवले होते. त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला. तिच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे. भामिनींचे सौंदर्य पाहून तो तिच्यावर पापदृष्टी ठेवून होता. एके दिवशी त्याने आसपास कोणीही नाही असे पाहून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण हिने त्याला झिडकावरून कठोर शब्दात तिची निंदा करून त्याला घालवून दिले. पण तो हिच्यासाठी झुरतच राहिला आणि अंती हिचाच ध्यास घेऊन मरण पावला. हिच्यामुळे सवतीला पतीचे प्रेम लाभले नाही, म्हणून तिने हिला तू विधवा होशील असा शाप दिला. कालांतराने हिलाही मरण आले. ती भामिनीचा शारदा म्हणून जन्मली. जर पद्मनाभ म्हणून जन्मला त्यांचे हिच्याशी लग्न लागले. पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला म्हणून त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि पूर्वजन्मी हिच्या सवतीने दिलेला शाप खरा ठरला. कर्माची गती खूप घाण असते. पूर्वजन्मातील भामिनींचा जो पती होता त्यालाही आता ब्राह्मणांचा जन्म लाभला असून तो 360 योजने दूर द्रविड देशात आहे. त्याला भामिनीचे स्मरण असून आजही तो तिचे स्वरूप आठवून तळमळत असतो. तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रेमाने अंगसंग देईल आणि त्यामुळे गर्भधारणा होऊन ही एका पुत्रास जन्म देईल. तो पुत्र सर्वत्र शारदानंदन या नावाने प्रख्यात होईल. स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राह्मणाला सुख लाभेल असे सांगून भवानी अंतर्धान पावली.
भवानीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला आणि तिचा पती तिला स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला. ह्या संबंधातून शारदेला दिवस गेले, पण समाजातील लोक तिची निंदा करू लागले. शारदेने आणि तिच्या घरच्यांनी सर्वांना वस्तुस्थिती समजवण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. लोक त्यावर विश्वास न ठेवता तिला दूषणे देऊ लागले. तोच आकाशवाणी झाली. शारदेला दोष देऊ नका, ती म्हणते तेच सत्य आहे. पण संतापलेल्या लोकांनी ते आकाशवाणी ही कपाटाचा खेळ वाटत होती. त्यात एक पुण्यवान व विवेकी वृद्ध मनुष्य होता. तो शारदेची बाजू घेऊन लोकांना समजावून लागला की ईश्वरी सत्तेचे सामर्थ्य अगाध आहे. ईश्वरी माया कोणतेही अघटित लीला घडवू शकते. तो वृद्ध तळमळून सांगत होता. काही जाणते लोक त्यांच्याशी सहमत होते, पण दुर्जन ऐकायला तयार नव्हते. ते शारदेची निंदा करून तिला अपमानित करत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली. आता जो शारदेचा निंदा करील, तिला पापी व्यभिचारिणी म्हणेल, त्याची जीभ चिरली जाऊन तिचे तीत किडे पडतील. पण दुर्जनाने ऐकले नाही. त्यांनी शारदेची निंदा करताच त्यांना आकाशवाणीची तात्काळ प्रचिती आली. निंदकाच्या जिव्हार चिरल्या जाऊन त्यातून किडे पडू लागले. लोकांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. शारदेला वंदन करून त्यांनी तिची क्षमा मागितली. लोक निंदा थांबली. 9 मास पूर्ण होता शारदेने एका पुत्राला जन्म दिला. लोक त्याला शारदानंदन म्हणू लागले. त्याने 4 वेद 6 पुराणांचा सखोल अभ्यास केला. त्याला विद्वानांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. सर्वत्र त्याची कीर्ती होऊन त्याला मान सन्मान मिळू लागला. मातेप्रमाणे तोही परम शिवभक्त होता. एकदा शिवरात्रीच्या पर्वणात शारदा पुत्रासह गोकर्ण क्षेत्री गेली होती. द्रविड देशातील ब्राह्मण जो शारदेच्या पूर्वजन्मांचा पती होता, तो शारदेला तिथे भेटला. एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. शारदेला देवीने सांगितलेले वचन आठवले. देवी म्हणाली होती, मुली, गोकर्ण क्षेत्री तुझी व तुझ्या पतीची गाठभेट होईल, तेव्हा उमा महेश्वराचे अर्धे पुण्य तू त्याला दे आणि तुमचा पुत्र त्याच्या स्वाधीन कर. त्याच्या सान्निध्यात 4 महिने व्रतस्थ राहून त्याची सेवा कर. समागम करू नकोस, म्हणजे तू शिवलोकी जाशील. त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने तिला पतीला वंदन करून उमा महेश्वरी व्रताचे अर्धे पुण्य त्याला संकल्पपूर्वक प्रदान केले. पुत्राला त्याच्याकडे सोपवून त्याचा प्रतिफळ करण्यास सांगितले. मग तीही द्रविड देशात गेली. तिचा पुत्र शारदानंदन मातापित्यांचे शिवपार्वती समजूनच सेवा करीत असे. महापंडित, सेवाभावी, कीर्तनवान आणि मातृपितृ भक्त असा पुत्र लाभणे म्हणजे भूलोकींचे सर्वात मोठे भाग्य. शिव आणि भवानी यांच्या कृपाप्रसादाने शारदेला ते प्राप्त झाले. शारदेचा पतीही महातपस्वी आणि योगी होता. काही वर्षांनी तो निधन पावला. त्यावेळी शारदेनेही सहगमन केले आणि त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले. श्री सांब सदाशिवर्पणमस्तु. फलश्रुती. ह्या अध्यायाच्या पठणाने विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्य प्राप्त होईल. अध्याय सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरच वाचावा. याचा 1 वर्ष पाठ करावा. तर आज आपण पाहिलेला आहोत शिवलीला अमृत अध्याय 10. कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.